नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. भारत आणि इराण यांच्या मैत्रीतलं महत्वाचं पर्व कुठे सुरू झालं? तर ते अर्थातच सुरू झालं ते म्हणजे चबार बंदराचा जो विकास करायला भारतानं सुरुवात केली. एकतर मध्य पूर्वमध्ये चीनचा हस्तक्षेप हा BRTच्या माध्यमातून तो मोठ्या प्रमाणात होता. भारतालाही त्यांनी ऑफर दिली होती की तुम्ही ह्या आमच्या BRTचा तुम्ही भाग असाल. मधल्या काळामध्ये भारत क्वाडचा सदस्य झाला आणि चबार बंदर ज्याच्यामध्ये 1,000 कोटी रुपयाची भारताची गुंतवणूक होती आणि ती टप्प्याटप्प्याने वाढणार होती. जे इराण मधल्या मोठ्या बंदरापैकी एक बंदर आहे. बिल्ट ऑपरेट अँड ट्रान्सफर अशा पद्धतीनं भारत चबारमध्ये जेव्हा विकास करत होता तेव्हा वाटलं नव्हतं की अमेरिका इराणवरती हल्ला करेल. पण आता भारतासाठी वाईट बातमी ही आहे की चबार बंदरावरती अमेरिकेनं हल्ला केला आहे. तिथला जो जसा ATC सारखा टॉवर असतो तसा त्या ठिकाणी जहाजांच्या आगमन आणि निर्गमनासाठीचा जो टॉवर आहे तो ध्वस्त केलाय. इराणमधल्या 7 मोठ्या शहरावरती जे हल्ले झालेत त्याच्यामध्ये चबार बंदराला, कारण तिथं IRGCचे नौदल कमांड आहे, त्यांना अमेरिकेनं लक्ष केलं. त्याशिवाय बुशहर शहराच्या जवळ जे अणुकेंद्र आहे, कारण मिडल ईस्टमध्ये मी जेव्हा होतो तेव्हा मिडल ईस्टमधला गुंता हा इराणच्या संदर्भात का व्यापक आहे, तिथं शिया धर्मियांचं काय महत्व आहे आणि भारत इराणमध्ये का गुंतवणूक करतोय याचं बरंच विश्लेषण आम्ही केलं. आणि म्हणून आज चबार बंदरावरती झालेल्या हल्ल्याचे, मध्य पूर्वमध्ये वाढत असलेल्या तणावाचे पुन्हा एकदा भारतीय अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतील हे सगळं समजून घेण्यासाठी अर्थातच हे जे लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहता ते शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करा. इराणला हा संशय होता की मिस्टर ट्रम्प हे जेव्हा आपल्याशी पाकिस्तानच्या माध्यमातून चर्चा करतायत आणि जयशंकरनी जेव्हा हा प्रश्न त्यांना विचारला होता की पाकिस्तान मध्यस्थी करतोय तुम्ही का नाही, त्यावेळेला एक स्मित हास्य केलं होतं आणि आम्ही त्याचा उल्लेख असा केला होता की पाकिस्तानची पुढे अडचणच होणार आहे. कारण ज्या देशामध्ये गेली 45 वर्ष अविश्वासाचं वातावरण आहे, कारण शहा राजवट अमेरिकेनं बसवली होती, कारण तेव्हा तेलात अमेरिकेला रस होता. शहाची हकालपट्टी झाल्यापासून तिथे आयातुल्ला अली खामेनी यांची जी राजवट होती, धार्मिक राजवट, ती ह्या क्षणापर्यंत अमेरिकेच्या आणि इराणच्या संबंधातल्या अविश्वासावरती उभारलेली. आज जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा अगदी छोटी सुद्धा बाब ही ह्या दोन राष्ट्रातल्या शांतता चर्चेला सुरुंग लावू शकते असं मी म्हटलं होतं. आता मुद्दे फार वेगळे सांगितले जात आहेत की इराणनी ज्या 6 व्यापारी जहाजावरती हल्ले चढवले, तर त्याच्यानंतर अमेरिकेनं पुन्हा एकदा इराणवरती जोरदार हल्ले चढवायला सुरुवात केली. आज दुसरा दिवस. पण प्रत्यक्षामध्ये इराणला हा संशय होता की मिस्टर ट्रम्प हे आपल्याशी चर्चा करतायत, प्रत्यक्षामध्ये त्यांना युद्धाची व्याप्ती वाढवायचीच आहे. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा इस्रायलची निर्मिती झाली तेव्हापासून आज तागायत इस्रायलचं मुख्य धोरण हे अधिक जागा व्यापा असं आहे. मी जेव्हा पॅलेस्टाईनमध्ये होतो आणि पॅलेस्टाईनमध्ये पॅलेस्टाईनमध्ये जेव्हा इस्रायलची कारवाई सुरू होती तेव्हा इराणचा संदर्भ येत होता, इराकचा संदर्भ येत होता, पण तिथे कुणालाही इस्रायलनं जुमानलं नाही आणि जॉर्डन आणि आजूबाजूच्या देशावरती जबरदस्त बॉम्ब हल्ले केले. तेव्हा ते आजपर्यंत त्यांचा हेतू स्पष्ट आहे. आणि म्हणून अमेरिकेमध्ये जी ज्यूची लॉबी आहे त्या लॉबीला हे युद्ध थांबणं परवडणारं नव्हतं आणि त्याचा अंदाज इराणला होता आणि नेमकं तसंच घडलं. गेल्या 2 दिवसामध्ये बशर शहरातल्या अणुकेंद्रापासून ते चबार बंदरापर्यंत जवळपास 7 शहरामध्ये अमेरिकेनं जबरदस्त अशा पद्धतीची बॉम्बारी केली आहे. त्याला अर्थातच IRGC कडे प्रत्युत्तर मिळत आहे. MQ ड्रोन ज्याची किंमत 2,000 कोटी रुपये आहे ते पाडल्याचा दावा इराणनं केलाय. म्हणजे युद्ध पूर्णपणे भडकलंय. परिणाम एकतर चबारमध्ये जेव्हा काय आहे की अमेरिकेसारखा स्वार्थी देश नाहीये. जेव्हा त्यांचा स्वार्थ असतो तेव्हा ते भारताला सांगतात की तुम्ही रशियाकडनं तेल खरेदी करा, आता म्हणतात की इराणकडनं तुम्ही तेल खरेदी करा. हे सुरू झालं होतं कारण एकाच दिवसामध्ये 1,00,000 कोटी बॅरल एवढं तेल इराणनं जगभरामध्ये पाठवून दिलं. भारत त्याचा अर्थातच मोठा लाभार्थी आहे. जेव्हा अमेरिकेच्या आधीच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणच्या कथित अणु कार्यक्रमाच्या विरोधामध्ये त्यांच्यावरती काही प्रतिबंध लादले तेव्हाही भारतानं
इराणकडनं तेल खरेदी सुरूच ठेवली. आत्ता अमेरिकेची अशी इच्छा होती की जर हे युद्ध थांबत असेल आणि इराणच्या अर्थव्यवस्थेला थोडा बहुत उभारी मिळत असेल तर ठीक आहे, भारतानं ते खरेदी करावं. तेव्हा आपण चाभार बंदराबद्दल विचारलं होतं की बिल्ट ऑपरेट अँड ट्रान्सफर असं म्हणून जे आम्ही चाभार बंदरामध्ये जे पैसे गुंतवले त्याचं काय. तेव्हा अमेरिकेने म्हटलं होतं की ते बंदर तुम्ही पुन्हा पुनर्विकसित करा. आज ते बंदर ध्वस्त करण्याच्या दिशेनं अमेरिका चालली. हा भारताला पहिला मोठा तोटा. दुसरा, कालपासनं शेअर बाजार तर पडलाच आहे, 10 लाख कोटी रुपयाचं नुकसान झालंय. पण तेलाच्या किमती, ब्रेंट क्रूजच्या कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढायला लागल्या. पुन्हा भारताला तोटा आहे. तर असं वाटलं होतं की तेल कंपन्याचं जे काही नुकसान झालंय 30-35 हजार कोटी रुपयाचं ते कमी होईल आणि ते कमी झालेलं जे नुकसान आहे ते भरून काढण्याच्या दिशेनं हे युद्ध थांबल्यानंतर देशाचेच पंतप्रधान म्हणाले होते की आता हे युद्ध थांबलंय आणि पुन्हा आपण ह्या संकटातनं बाहेर पडतोय. तसं होणे नाही. तेलाच्या किमती वाढतील, महागाई वाढेल, महागाईचा दर ज्याला सीपीसी आणि डब्ल्यूपीसी म्हणतो आपण तो तसाही वाढायला लागलेला आहे. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे आणि अशा वेळेला की या चबार बंदराच्या पाठोपाठ तेलाच्या किमती वाढणं हे अनेक अर्थाने भारतासाठी चिंता वाढवणार आहे. त्यामुळे तिथं आपल्याला फार बारकाईने लक्ष द्यावं लागेल. पण जग हे केवळ भारताच्या मर्यादित न पाहता आपण जर ह्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती बघितलं तर मला हे युद्ध मिस्टर ट्रम्प यांचा स्वभाव पाहता कुठल्याही दिशेला जाऊ शकतं असं वाटतं. कारण ज्या पद्धतीनं पूल उडवले जात आहे, काल इराकमध्ये आयातुल्ला अली खामेनी यांच्यावरती शेवटचा त्यांचा दफनविधी झाला, त्यांचा शेवटचा प्रवास संपला. ते सुरू असताना एक कोटी लोक रस्त्यावरती उभे असताना अमेरिकेनं हा हल्ला चढवला. त्यामुळं अमेरिकेचा इराणबद्दल असलेला द्वेषभाव पुन्हा एकदा दिसला. त्याचे फटके सगळ्या जगाला बसतायत आणि आता भारत ह्या सगळ्या संघर्षामध्ये इच्छा असो किंवा नसो हळूहळू लिप्त होत जाणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडीकडं आपलं खूप बारकाईने लक्ष असणं आवश्यक आहे. चीन हा त्यातला एक महत्वाचा अँगल आहे आणि त्याच्यामध्ये चीन काय भूमिका बजावतो, कारण सर्वाधिक तेलाची खरेदी ही इराणची चीनकडनं होत असते. अर्थात चीननं स्टेट ऑफ मलाक्काच्या नंतर आपल्या स्वतःच्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्हरमध्ये जे काही बदल घडवून आणले ते पाहता चीन सुरक्षित आहे, आपण अडचणीत आहोत. आणि ह्या परिप्रेक्षामध्ये यातल्या प्रत्येक घडामोडीकडे लक्ष असताना मला आशा आहे की पुन्हा एकदा पाकिस्तान, इजिप्त, सौदी कुणीतरी पुढे येईल आणि हा संघर्ष जो आता पेटताना दिसतो तो थांबवण्याचा प्रयत्न करेल. ते मानवतेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. मग मला जर विचाराल की सध्याच्या या संघर्षामध्ये मानवतेच्या विरोधी कोण आहे तर मी म्हणेल अमेरिका. कारण तुम्ही अग्रेसर आहात, तुम्ही आक्रमक आहात, तुम्ही आक्रमण केलेलं आहे एका सॉव्हरेन देशावरती, त्याची न मनाला पटणारी कारणं दिलेली आहेत. तिथली राजवट बदलायचं आहे ते झालेलं नाही आहे. तिथला अणुकार्यक्रम आयातुल्ला अली खामेनी हयात असताना म्हणाले होते की आम्हाला अणुबॉम्ब बनवण्यामध्ये रस नाही. त्याचं उत्तर अमेरिका देत नाही आणि जगाला मात्र संकटात चालली आहे, भारताला संकटात टाकत चालली. तुमचं काय मत आहे ते ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. हा व्हिडिओ महाराष्ट्रासह जगभरातल्या मराठी भाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. कारण इतके गुंतागुंतीचे मुद्दे नीट अभ्यास करून जे आम्ही तुमच्यासमोर मांडतोय तेवढ्यात एकच तुम्हाला सांगतो, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.